आचार्य विनोबा भावेने सांगितलेलं स्थितप्रज्ञ दर्शन व्याख्यान 13. स्थितप्रज्ञेच्या लक्षणाचे 2 विभाग संपले. आता तिसरा आणि शेवटचा विभाग पाहायचा आहे. पहिल्या 4 श्लोकांच्या विभागात स्थितप्रज्ञेची व्याख्या आणि त्या व्याख्येची विवरणे सांगून झाली. मधल्या भागात तदनुषंगाने 3 श्लोकात संयमाचे विज्ञान आणि 7 श्लोकात संयमाचे तत्त्वज्ञान उलगडून दाखवले. आता अंतिम विभागात स्थितप्रज्ञेच्या स्थितीचा उलगडा करून त्याची फलश्रुती सांगायची आहे. 3 श्लोकांच्या एका त्रिसूत्रीत स्थितीचा उलगडा होईल आणि शेवटच्या श्लोकात फलश्रुती सांगितली जाईल. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती. हा उलगड्याचा पहिला श्लोक. त्याचा अक्षरार्थ असा की जेथे प्राणीमात्र निजले असतात तेथे स्थितप्रज्ञ जागा असतो आणि जेथे प्राणीमात्र जागे असतात तेथे स्थितप्रज्ञ स्वस्थ घोरत असतो. पण याचा अक्षरार्थ घ्यायचा नाही, लक्षणेने अर्थ घ्यायचा हे उघडच आहे. अक्षरार्थाने हा श्लोक स्टेशन मास्तर, चोर, रात्रपाळीचे मजूर इत्यादिकांना लागू होईल. गांधीजींनी या श्लोकातून थोडासा अक्षरार्थही पिळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य माणसे रात्रीचा वेळ विलासादिकात घालवतात व पहाटे झोप काढतात, पण संयमी रात्री झोपतो आणि पहाटेच्या वेळी उठून मनन चिंतन वगैरे करतो, असा उपयुक्त अक्षरार्थ त्यांनी दोहन केला आहे. पण त्यांनीही हा अक्षरार्थ मुख्य मानला नाही. या श्लोकात सूक्ष्म आणि लाक्षणिक अर्थ घ्यायचा आहे हे त्यांना माहीत आहे आणि तसा त्यांनी पुढे आपल्या पद्धतीने केलाही आहे. या श्लोकात जे रूपक आहे त्या स्थितप्रज्ञाची जीवनदृष्टी मांडलेली आहे. स्थितप्रज्ञाची जीवनदृष्टी व अज्ञजनाची जीवनदृष्टी यात फार मोठा फरक आहे. 2 समांतर रेखांचा जसा कुठे स्पर्शबिंदूच नसतो तशी या दोघांच्या जीवनदृष्टीची स्थिती. स्थितप्रज्ञाची नजरच पालटलेली असते. मीराबाईने म्हटल्याप्रमाणे उलट भई मोरे नयन नकी अशी त्याची स्थिती होते. वस्तुतः त्याची दृष्टी उलट झाली नसून तीच उलट असते. पण जगाची दृष्टी उलटी बहुसंख्य लोकांची असल्यामुळे सुलटी म्हणली गेली. बहुसंख्येला उगीच का डिवचा म्हणून मीराबाईने स्वतःच्या दृष्टीला उलटी म्हणून घेतली. मूळ जीवनदृष्टीचा फरक असला म्हणजे जीवनातील झाडून सर्व क्रियांना तो लागू व्हायचा. उदाहरणार्थ खाणे हे शरीर धारणेला आवश्यक आहे. सामान्य माणूस जेवतो आणि स्थितप्रज्ञ उपास करील असे नाही, स्थितप्रज्ञही जेवील. दोघांची बाह्यक्रिया समान राहील, पण वृत्ती, विचार, भावना समान असणार नाहीत. स्थितप्रज्ञाचं जेवण हा यज्ञ ते शरीर धारणेकरता केवळ तटस्थ भावनेने करण्यात येईल. उपनिषदांच्या आणि शंकराचार्यांच्या भाषेप्रमाणे औषधरूप म्हणा किंवा गांधीजींच्या भाषेप्रमाणे जे घर आपण वापरतो त्याचं भाडं द्यावे लागेल त्याप्रमाणे म्हणा, अथवा वैज्ञानिकांच्या भाषेत यंत्रांकडून काम करून घेतो त्या अर्थी त्याला तेलही दिलेच पाहिजे या स्वरूपाचे म्हणा. शरीराला स्वस्थ आणि कार्यक्षम करण्याकरता तो त्याला आहार देईल. त्यात भोगवृत्ती नसेल. इतरांच्या जेवणात भोग, आनंद, हौस असते. त्यासाठी किती बुद्धी, वेळ, श्रम वेचण्यात येतात, केवढी प्रचंड योजना व संघटना करण्यात येते. अर्धा मानव समाज सर्व क्रिया जवळजवळ त्याच कामात गुंतवून टाकल्या. इतके भोजनाचे प्रस्थ माजवण्यात आले. स्थितप्रज्ञाचे भोजन शास्त्रीय असून त्यामागे गंभीर हेतू असेल, इतरांचे भोगमय आणि बालिश. तीच स्थिती झोपेची. प्राणीमात्रांच्या शरीर धारणेला भोजना इतकी झोप ही आवश्यक क्रिया आहे. इतर प्राणी झोपतात म्हणजे आळसात पडतात, स्वप्ने भोगतात, ज्ञान विसरत राहतात. एक एक रात्र ज्ञानक्षयाला कारण होते. स्थितप्रज्ञाची झोप निर्दोष व निस्वप्न. त्याने एक झोप घेतली की तितका त्याचा विचार विकास झाला. बीज जमिनीत दडलेले असते, पण ते अंकुरित होतच असते. कोंब बाहेर फुटला म्हणजे दिसतो, त्याप्रमाणे नवीन नवीन विचारांना त्याच्या झोपेत पोषण मिळत असते. असा दोघांच्या झोपेत फरक आहे. एकाची झोप म्हणजे तमोगुणाचा उत्कर्ष,
ती झोप कोठे आणि ज्यात तिन्ही गुण साम्याला पोचले, मूळ प्रकृतीला आले, ती झोप कोठे. दिसायला दोहीचा आकार सारखा दिसला म्हणून काय झालं. त्याचप्रमाणे सामान्य व्यवहाराच्या बाबतीत मानापमानाच्या कल्पनेवरच लोकांचे बहुतेक समाजशास्त्र व नीतिशास्त्र रचलेले. याला मानापमान माहीतच नाहीत. माणूस सहजतेने उघडपणे सहसा कधीच वागत नाही. जेथे तेथे शिष्टाचाराच्या नावाखाली त्याचं वर्तन दंभ परिवेष्टित असावे लागते. त्याचे जीवन नेहमी पोशाखात नटलेले असते. प्रत्येक ठिकाणी कृत्रिमपणा व दंभ पाहिजेच. सभेत एक प्रकारचा दंभ, समाजात दुसऱ्या प्रकाराचा, कुटुंबात तिसऱ्या प्रकारचा, उत्सवात, निराळ्या खेळात आणखी वेगळ्या प्रकारचा, असे सर्व प्रकारे सर्व ठिकाणी दंभ आणि पोशाखीपणा त्याच्या जीवनात असतो. स्थितप्रज्ञाचे सगळे स्वाभाविक, सरळ आणि उघडे. याप्रमाणे त्याचे सामान्य व्यवहारही इतरांच्या अगदी स्पष्टपणे उलट असल्याचे दिसून येते. पण गीतेतील रूपकाच्या भाषेतून आपण अशा प्रकारे आपल्या विचाराने अर्थ काढला तरी गीता स्वतः काय सुचवित आहे. दिसायला असे दिसेल की काहीच सुचवित नाही, फक्त रूपकाची भाषा बोलून स्वस्थ बसते. पण वस्तुतः तसे नाही. स्थितप्रज्ञेच्या लक्षणानंतर गीतेचा दुसरा अध्याय आणि सूत्र रूपाने गीताही संपत आहे. म्हणून सुरुवातीपासून जे विषय विस्ताराने सांगितले त्या सर्वांचा समावेश या श्लोकात केला आहे असे समजायला हवं. आत्तापर्यंत पाहिल्याने निर्गुण सांख्य बुद्धी, तद उपकारक सगुण योग बुद्धी आणि शेवटी या दोहोंची परिणती ज्याच्या ठिकाणी दिसते अशा स्थितप्रज्ञाची लक्षणे असे 3 विषय सांगितले आहेत. या तिन्ही विषयांचे सार गीता या श्लोकातील रूपकाने सुचवित आहे. 1. सांख्यबुद्धी म्हणजे आत्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान. हे ज्ञान करून घेण्याची आरंभीच उठाठेव कशाला, तर आत्म्याचे ज्ञान हे तिराईतीचे ज्ञान नव्हे म्हणून. आत्मा कोणी तिराईत नाही, तो मीच आहे. त्याचे स्वरूप काय हे सर्वारंभी जाणणे अगत्याचे आहे. गीता सांगत आहे, आत्मा मरत नाही, मारीत नाही आणि मारवीत नाही. माणसाला क्रियेचा संबंध लागू होण्याचे प्रकार 3: कर्तरी, कर्मणी व हेतुकर्तरी किंवा प्रेरक. हे तिन्ही आत्म्याला लागू होत नाहीत. तो क्रियेचा कर्ता नाही, कर्म नाही, प्रेरकही नाही. इतका व्यापक अर्थ इथे सूचित आहे. मरण्याची क्रिया उदाहरणादाखल घेतली आहे. तो सर्व क्रियांची सर्व प्रकारे अस्पृष्ट असतो असा अर्थ आहे. शंकर भाष्यात आत्म्याचे हे अकर्तृत्व आरशासारखे स्वच्छ विवरिले आहे. आत्म्याच्या अकर्तृत्व रूपाने ज्ञान हा प्रकाश म्हणावयाचा. याच्या उलट आत्म्याला करता समजणे हाच अंधार. या अंधारात सर्व प्राण्यांचे जीवन अंध झालेले आहे. पण स्थितप्रज्ञाचे जीवन आत्म्याच्या प्रकाशाने नित्य प्रकाशित आहे. हा प्रस्तुत श्लोकाचा पहिला अर्थ. मी अमुक कर्माचा करता, माझी कर्मे चांगली, मी अमक्याचा मुलगा, अमुक संपत्तीचा मालक, अमुक आकाराचा, अमुक वयाचा, अमुक जातीचा इत्यादी भावनांचे जाळे स्वतःभोवती गुंडाळून घेऊन माणूस असंख्य कर्मे स्वतःवर ओढवून घेणार. उलट स्थितप्रज्ञ हे सारे मला लागू नाही असे समजून स्वरूपावस्थान हा एकच धर्म ओळखणार. इतका दोघांच्या जीवनात भेद आहे. तेथे त्याला प्रकाश व अंधकार नाही म्हणायचे तर म्हणायचे तरी काय. 2. योगबुद्धी. आत्मा अकर्ता आहे म्हणून देहानेही कर्म सोडून बसशील तर तमोगुणात पडशील, उलट कर्मे करशील तर रजोगुणात पडशील असा दुहेरी पेच आहे. म्हणून गीतेने युक्ती काढली. कर्तृत्व जिथे जोर मारते तेथेच ते तोडून टाक. कर्तृत्व कुठे जोर मारते? फळाच्या ठिकाणी. मी काम केले म्हणून मी वेतनाचा अधिकारी आहे असा कर्तृत्वाचा हक्क फळाच्या ठिकाणी गाजत असतो. म्हणून फळावरील अधिकार सोडणे म्हणजेच कर्तेपणा सोडणे होय. फलाशीचे टोक कापून काढले की कर्तृत्वाचा अभिमान गेला. गीता म्हणते, तू आत्म्याचे अकर्तृत्व मान्य केले आहेस, मग ज्या अर्थी कर्मच तुझे नाही त्या अर्थी फळ तुझे कुठून असेल. मी देहावेगळा अकर्ता आहे हा अभ्यास कर्म सोडून होणार नाही, फळ सोडूनच तो होईल. आत्म्याच्या अकर्तृत्वाच्या अनुभूतीचा आरंभ कर्मच्छेदापासून होत नाही, फलच्छेदापासून होतो. असा अगदी बालोद्यान पद्धतीने अकर्तृत्वाच्या अभ्यासाचा पदार्थपाठ गीतेने दिला आहे.
फळ तोडत जा म्हणजे कर्म तोडण्याची गरज नाही. समाजशास्त्र आणि नीतिशास्त्रांच्या दृष्टीने तुला फळाचा अधिकार आहे, पण तू गीतेचा अनुयायी झाला आहेस ना. त्या माऊलीचा मुलगा होण्याचे भाग्य तुला लाभले आहे, म्हणून तिच्या मुलाला अनुरूप असे फलत्यागाचे ऐश्वर तुला मिळाले आहे. फळ तोडण्याची युक्ती सांगणारे गीतेचे वाक्य प्रसिद्धच आहे. कर्मण्येव अधिकारः ते मा फलेषु कदाचन. पण त्याचा अर्थ मात्र नीट केला जात नाही. तुला कर्माविषयी अधिकार आहे, पण फलाविषयी नाही, असा वाक्याचा अर्थ करतात. पण कर्माचा अधिकार असून फळाचा का नाही, असं विचारले असता उत्तर दिले जाते की फळ केवळ माणसाच्या हातातले नाही, ते अनेकविध बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणजे हा दैववाद झाला. त्यात मुळीच तथ्य नाही असं नाही, पण त्याने येथील विचाराची सिद्धी होणारी नाही. कारण जर आणि ज्या कारणासाठी फळ माणसाच्या हातात नाही, तर आणि त्या कारणासाठी कर्मही माणसाच्या हातात नाही. बाह्य परिस्थितीवर दोन्ही थोडेफार अवलंबून आहेत. जी फलाविषयी स्थिती तीच कर्माविषयीही आहे. कर्माविषयी अधिकार असेल तर फलाविषयीही आहे. परिपूर्ण नसो, आंशिक असो, पण आहे. फलाविषयी अधिकार नसेल तर कर्माविषयीही नाही, म्हणून हा अर्थ उपयोगी नाही. मग त्या वाक्याचा अर्थ तरी काय? त्यासाठी जरा संस्कृत व्याकरण लक्षात घेतले पाहिजे. येथे मा फलेषु असं म्हणलं आहे, न फलेषु असे म्हटले नाही. व्याकरणशास्त्राप्रमाणे माच्या पुढे अस्ति किंवा भवती असे वर्तमान काळाचे क्रियापद येत नाही. अस्तु किंवा भवतु असे क्रियापद येते. तदनुसार कर्माणि एव ते अधिकारः अस्तु फलेषु मा अस्तु असे पूर्ण वाक्य झाले. कर्माविषयी तुझा अधिकार असो, फलाविषयी नसो, असा त्याचा अर्थ झाला. व्याकरणानुसार अर्थसंशोधन केले तरी म्हणायचे काय? म्हणायचे असे की तुला कर्माचा अधिकार आहे आणि म्हणून फळातही आहे, पण कर्मापुरता तो तू राख आणि फळापुरता सोडून दे. असे का? तर गीता म्हणते, तुझे तत्त्वज्ञानच सांगते की मी करता नाही. तुला आपले अकर्तृत्व अनुभवायचे असेल तर तू फळ घेऊ नकोस. या बाबतीत स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत आणि इतरांच्या भूमिकेत फार मोठे अंतर आहे. करीन तर फळासाठी, नाही तर कर्म सोडीन. घेईन तर फळासकट, टाकीन तर कर्मासकट, अशी लोकांची भूमिका. एवढेच असते तरी मेहरबानगी, पण कित्येकांची तर याच्याही पुढे एक पाऊल जाण्याची तयारी आहे. कर्म न करताच फळ मिळाले तर फार न चांगले, नच मिळाले आणि कर्म टळतच नसले तर करू कर्म, पण कोणत्याही स्थितीत फळ मात्र सोडणार नाही. या हीन वृत्तीनेच आजचे सारे जग गांजलेले आहे. स्वतः परिश्रम न करता दुसऱ्यांच्या परिश्रमाचा लाभ कसा लुटून घ्यावा याची योजना 4-2 बदमाश व्यक्ती नव्हेत, पण राष्ट्रेच्या राष्ट्रे करून राहिली आहेत. नाझीवाद, फाशीवाद, पुंजीवाद, साम्राज्यवाद असे अनेक ऐतखाऊ वाद या हीन वृत्तीच्या समर्थनासाठी रचले गेले आहेत. आजच अशी स्थिती झाली आहे असे नाही, आज ती विशेष आहे. प्राचीन काळापासून ते आज तागायत प्रायः अव्याहत चालू आहे. म्हणून गीतेने सबंध 16वा अध्याय या वृत्तीच्या निषेधासाठी तिला असुरी वृत्ती असे नाव देऊन खर्ची घातलं आहे. अशा प्रकारे एकाने कर्म करावे व दुसऱ्याने त्याचे फळ लुबाडावे अशी समाजात परिस्थिती असल्यामुळे ज्याचे कर्म त्याचेच फळ इतका बेत साधला तरी मिळवली, अशी नीतिशास्त्राची व समाजशास्त्राची भूमिका आहे. म्हणून समाजात योग्य माणसाची प्रतिष्ठा राहावी, योग्य माणसालाच फळं मिळावे असा समाजशास्त्राचा व नीतिशास्त्राचा आग्रह आहे. आणि समाजातील रूढवृत्तीचा व या 2 शास्त्रांचा मर्यादित क्षेत्राचा विचार केला तर त्यांची हीच भूमिका असणे योग्यही आहे. पण गीतेची भूमिका याच्या वरची आहे. ती त्यामुळे कुणाला निरुपयोगी वाटली तर वाटो, पण ती आहे अशी समजून घेतली पाहिजे. गीता सांगते, कर्तृत्वाच्या अभिमानातून सुटण्यासाठी फळ स्वतःपासून तोडून टाक. ईश्वराला अर्पण कर, समाजाला दे, वाटल्यास शून्यात जाऊ दे, पण स्वतः घेऊ नकोस. दुसरा कोणी त्याचं सांगतो म्हणून नव्हे, पण तुझे तत्त्वज्ञानच त्या बाबतीत तुला आडवे येते. आत्म्याला कोणतीही क्रिया लागू नाही असे तुझे तत्त्वज्ञान आहे. आत्म्याला क्रियेचा स्पर्श न होऊ देण्याची युक्ती फळ सोडणे ही आहे. हे तत्त्वज्ञानच गीतेच्या निष्काम कर्मयोगाचा पाया आहे. पुष्कळांना वाटतं
गीतेत अगदी आरंभाला हा तत्त्वज्ञानाचा भार उगीच आला. आधी कर्मयोग सांगायला हवा होता. ती समजूत चुकीची आहे. गीतेचा कर्मयोग आत्मज्ञानावरच उभा होऊ शकतो. तो केवळ कर्म करायला सांगणार नाही, फळ सोडायला सांगणार आहे. आत्मज्ञानाचा भाग वगळला तर फलत्यागाचे तत्त्व टिकू शकत नाही. केवळ कर्मत्याग संभव होत नाही, कारण मी आत्मस्वरूप असलो तरी आजच्या स्थितीत देहाने गुंडाळलो आहे. उलट पक्षी फलयुक्त कर्म जमत नाही, कारण मी अकर्ता आहे ही भावना दृढ आहे. देहामुळे कर्म सुटत नाही आणि आमच्या तत्त्वज्ञानामुळे फलयुक्त कर्म जुळत नाही. अशा रीतीने 2 कोटी केल्याने गीतेने फलत्यागपूर्वक कर्मयोगाची युक्ती काढली. हा वाटल्यास मुरारे तृतीय पंथा म्हणा, पण युक्लिडच्या प्रमेयातून जसे उपप्रमेय निघते, अगदी तशा तर्कशुद्ध रीतीने आत्म्याच्या अकर्तृत्वातून फलत्यागाचा सिद्धांत निघतो. अशा कर्मयोगाच्या दृष्टीनं या निशा सर्वभूतानाम या श्लोकाकडे पाहता येते. तसे पाहिले म्हणजे इतर माणसे फलाविषयी जागी असतात व कर्तव्याविषयी निजलेली असतात आणि स्थितप्रज्ञ मात्र फलाविषयी झोपतो व कर्तव्याविषयी जागृत राहतो, असा या श्लोकाचा अर्थ निष्पन्न होतो. हा या श्लोकाचा दुसरा अभिप्रेत अर्थ आहे. स्थितप्रज्ञेच्या लक्षणाला अनुसरून तिसराही अर्थ आहे. वस्तुतः तिन्ही अर्थ मुळात समान व एकच आहेत, पण निरनिराळ्या भूमिकांवरून निरनिराळे अर्थ होतात. इंद्रिय निरोध हे स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना भोगवादाने बुद्धिनाश होतो व बुद्धी स्थिर होण्याला संयमाची आवश्यकता असते हे सिद्ध केले. त्याला अनुसरून येथे स्थितप्रज्ञ भोगाविषयी झोपलेला आणि संयमाविषयी जागृत, तर सामान्य माणूस संयमाविषयी झोपलेला आणि भोगाविषयी जागृत असा अर्थ घेणे योग्य आहे. असे हे 3 अर्थ गीतेच्या रूपकाने सूचित केले असे समजले पाहिजे. या सूचनेचे काही गमक किंवा खूण या श्लोकात उपलब्ध आहे का म्हणून पाहू जाता पश्यन, मुनी आणि संयमी हे 3 शब्द ध्यान खेचतात. पश्यन शब्दाने सांख्यबुद्धिनिष्ठ आत्मज्ञानी, मुनी शब्दाने योगबुद्धिनिष्ठ कर्मयोगी आणि संयमी शब्दाने उभयबुद्धी मुरलेला. ज्याचं प्रकरण चालू आहे तो स्थितप्रज्ञ असे अर्थ मग लक्षात येतात आणि हे 3 अर्थ विशेषतः येथे सुचवायचे आहेत असा निष्कर्ष निघतो. पण स्थितप्रज्ञ आणि सामान्य माणसे यांच्या जीवनातील दृष्टीच अगदी वेगळ्या आहेत असा येथील रूपकाचा सामान्य अर्थ असल्याने हे विशिष्ट 3 अर्थच न घेता एकूण सर्व जीवनव्यापी अर्थही घेता येईल आणि तोच आपण आरंभी घेतलाही होता. खोल पाहिले तर हे विशिष्ट 3 अर्थही जीवनव्यापी आहेत असेच दिसून येईल. श्रीकृष्णार्पणमस्तु.